नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आपण चालू केलेली आहे. आज आपण एक 10 असे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, की ज्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगाराचा युवराज असं कोणी संबोधलं? मित्रांनो, यामध्ये ऑप्शन्स आहेत रवींद्रनाथ टागोर, महादेव गोविंद रानडे, बाळ गंगाधर टिळक आणि जॉन मोर्ले. विद्यार्थी मित्रांनो, याचं आन्सर आहे बाळ गंगाधर टिळक. तर बाळ गंगाधर टिळकांनी गोखले यांच्याविषयी भारताचा हिरा, महाराष्ट्राचं रत्न आणि कामगाराचा युवराज अशा पद्धतीमध्ये त्यांचं कौतुक केलं होतं व त्यांच्यासाठी हे शब्द काढले होते. लक्षात ठेवा, गोखल्यांसाठी बाळ गंगाधर टिळकांनी भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगाराचा युवराज असं संबोधलं होतं. मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले होते? जे काही भारताचं पहिलं मंत्रिमंडळ गठीत झालं होतं, त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक दलित नेतृत्व होतं. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नेता होता की त्याला पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं होतं? तर मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत श्री राजा, बलदेव सिंग, राजू, बाबू जगजीवन राम आणि करण सिंग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बाबू जगजीवन राम. तर बाबू जगजीवन राम जे आहे हे दुसरी व्यक्ती आहेत ज्यांना पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटलं होतं आणि ती एक दलित व्यक्ती होती, हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे, श्रीमती नातीबाई ठाकरसी, दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? एसएनडीटी हे जे काही विद्यापीठ आहे त्याची स्थापना कोणी केली? श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? इथे ऑप्शन्स आहेत महादेव गोविंद रानडे, दामोदर ठाकरसी, परांजपे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना, जे काही सध्याचं एसएनडीटी विद्यापीठ आहे, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, याची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली आहे. मित्रांनो, हे पण जे काही इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे काही अधिवेशन झालेले आहेत ते अधिवेशन कुठे भरले आहेत किंवा कोणत्या वर्षी ते अधिवेशन कुठे भरलेलं आहे यावर देखील निश्चितच प्रश्न असतो. इंडियन नॅशनल काँग्रेसचे 1936चे अधिवेशन कुठे भरले होते असा प्रश्न आहे. हे लक्षात ठेवा. मात्र हे अधिवेशन धुळे येथे भरले होते. लक्षात ठेवा, हे अधिवेशन कुठे भरले होते? तर हे अधिवेशन धुळे येथे भरले होते. 1936चे जे काही नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन होते ते धुळे येथे भरले होते. मित्रांनो, पुढला प्रश्न आहे, डायलिसिस ही यंत्रणा खालीलपैकी कोणत्या रुग्णासाठी वापरली जाते? डायलिसिस म्हणजेच रक्त पृथक्करण, ह्याला आपण मराठीमध्ये म्हणलं जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी आहेत लिव्हर विकार, किडनी विकार, हृदय विकार आणि मेंदू विकार. तर डायलिसिस ही काही यंत्रणा आहे किंवा ही काही पद्धती वापरली जाते, ही किडनी विकारामध्ये वापरली जाते. किडनीच्या पेशंटमध्ये रक्त शुद्ध करण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. लक्षात ठेवा, किडनी हा आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम ही किडनी करत असते. या किडनीमधूनच रक्त शुद्ध होऊन जे काही वेस्टेज, टाकाऊ, टॉक्सिक पदार्थ असतात ते आपल्या युरिन वाटे बाहेर जात असतात. तर ज्यावेळेस आपली किडनी खराब होते त्यावेळेस रक्त शुद्ध करण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो, कारण की किडनीचं कामच रक्त शुद्ध करणे आहे. तर कृत्रिमतः रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस या यंत्रणेचा वापर केला जातो, जी की किडनी विकारामध्ये वापरली जाते. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठामध्ये जाण्याचा महत्त्वाकांक्षी असा निर्णय घेतला आहे? लक्षात ठेवा, असं राज्य आहे की राज्यामध्ये 100 आदिवासी जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठामध्ये पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेतला आहे. ते आहे मित्रांनो राज्य आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यानं हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे की जे काही त्यांच्या राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. येथे मित्रांनो दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाहीये? म्हणजेच कोणता असा आयोग आहे ज्याला संविधानाचा दर्जा नाही आहे? मित्रांनो, इथं आहे वित्त आयोग. वित्त आयोगाला ऑब्विसली संविधानिक दर्जा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, याला यूपीएससी, याला देखील केंद्रीय दर्जा आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी जे काही आयोग आहेत, SC ST साठी जे काही आयोग आहेत त्यांना देखील त्यांना देखील संविधानिक दर्जा आहे. मित्रांनो, इथं आहे योजना आयोग. जे काही योजना आयोग आहे याला संविधानिक दर्जा नाही, लक्षात ठेवा.
त्यानंतर मित्रांनो हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत समितीला संविधानिक दर्जा भेटलेला आहे? तर ही आहे 73वी घटना दुरुस्ती. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा भेटलेला आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 17 जून 1948 ला, लक्षात ठेवा, 17 जून 1948 ला जी काय प्रांतवार भाषा रचना म्हणजे भाषावार प्रांत रचना करण्यात आली, म्हणजेच भाषेनुसार प्रांत पाडण्यात आले किंवा भाषेनुसार राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेला भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते न्यायालय S.K. दार. लक्षात ठेवा, S.K. दार यांच्या आयोगाच्या S.K. दार यांनी जो काही शिफारस केली होती त्या शिफारसीनुसारच भाषावार प्रांत रचनेची सुरुवात झालेली होती. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते न्यायाधीश S.K. दार. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण क्वेश्चनसाठी माझ्या तुम्ही चॅनलला फॉलो करा. हे प्रश्न अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स काढलेले असतात. नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल आणि या प्रश्नामध्ये मित्रांनो तुम्हाला अधिकची माहिती देखील मिळेल आणि एखादा प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच येईल. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, फॉलो करा. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.